नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एका पार्क मध्ये। स्विमिंग पार्क हा स्विमिंग टँक, ज्या ठिकाणी मुलांना पोहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। हा निसर्गरम्य असा वातावरणात स्विमिंग पूल आहे की जो इंजिनियर कोटी साहेब यांनी डिझाइन केलेला आहे। एकदम उत्कृष्ट असा हा स्विमिंग पूल आहे की ज्यामध्ये मुलं चांगल्या प्रकारे पोहण्याचा आनंद घेत आहेत आणि पाण्याची एकदम अशी सुविधा आहे। यामध्ये तुम्हाला व्यवस्थित असं पाणी आहे की जे मुलांना चांगल्या प्रकारे पोहण्यासाठी दिले जात आहे आणि या पाण्याची व्यवस्थितपणे ते काळजी सुद्धा घेतात, क्लीन सुद्धा करतात। आणि पाणी क्लीन करण्यासाठी त्यांनी सिस्टमॅटिक असं हे बनवलेलं आहे। ते खाली बघू शकतो आपण, एक चांगल्या प्रकारचं नॅचरल असं त्यांनी सोर्स इथं बनवलेलं आहे पाणीचं, क्लिनिंगचं। आणि असं प्रशिस्त असं गार्डन इथं डिझाईन होणार आहे भविष्यामध्ये। सध्या इथे स्विमिंग पूल चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि साहजिकच आहे की मुलांना पोहायला आवडतंय आणि नॅचरली पोहणे हा चांगला गुणधर्म आहे। पोहल्याने चांगल्या प्रकारे मानवाला सर्वांगीण असा व्यायाम होतो, त्या उद्देशाने पोहलं पाहिजे। पोहण्यासाठी तुम्हाला अगोदर पोहणं शिकावं लागेल। पोहणं शिकण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षक असतात। हे बघा किती छान प्रकारे मुलं इथे याचा आनंद घेत आहेत पोहण्याचा। आणि वातावरण असं ढगाळ झालेलं आहे या ठिकाणी आणि ढगाळ असं वातावरणामध्ये आणि पूर्ण उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे भरपूर काही गर्दी असते। या गर्दीमध्ये सर्व लोक चांगल्या प्रकारे याचा उपयोग घेतात आणि हे जवळपास आपले खोरेश्वर महादेव मंदिर आहे का त्यापासूनच थोडंसं अंतरावरती हे स्विमिंग पूल आहे की ज्याचा उपयोग इथे मुलं घेत आहेत। आणि उत्कृष्ट असं हे स्विमिंग पूल आहे आणि पाण्यासाठी बनवलेलं आहे यांनी आणि चांगल्या प्रकारचं आहे। आणि त्यामध्ये यांनी इथे एक ट्रॅक बनवलेला आहे बघा, हा डिझाईन करतोय आपण ट्रॅक। हे ट्रॅक असं आहे की ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल करताना स्विमिंगच्या मुलांना खेळणी वगैरे अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर देळगाव राजा शहराचा असा निसर्गरम्य भाग आपल्याला दिसायला मिळतो। या साईडला जर पाहिलं तर सावखेड भुई तळा दिसतंय आपल्याला। अशा प्रकारचं हे सुख समृद्धी असं स्विमिंग पूल आहे, ज्या ठिकाणी आपल्याला उत्कृष्ट असं बढियापैकी तर निश्चितच आपण याचा उपयोग घेतला पाहिजे। विद्यार्थ्यांनी, ज्या लोकांना समजा पोहण्याचा आवड आहे, पोहण्याची आवड आहे आणि त्यांना असं वाटतं आपण पोहावं, निसर्गरम्य वातावरणाचा फायदा घ्यावा आणि असं वाटतं, त्यांनी येऊन इथं निश्चितच पोहायला पाहिजे। छान असं पोहण्यासाठी देळगाव राजा शहरामध्ये चांगल्या प्रकारचं स्विमिंग पूल इथं आलेला आहे। अशा प्रकारे इथं आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारचं इतके मस्तपैकी मुलं येतात इथे आणि मुलांना चांगल्या प्रकारे इथं व्यवस्थित असं स्विमिंग पूल आहे जो इंजिनियर कोटी साहेब यांनी डिझाईन केलेला आहे। भेटूया आपण त्यांना, आना चाहिए था, 8 आ गए ना, एक ने मार दिया ना जंप अंदर, वो बात मान लो, बाकी क्या बोल रहा है। चला आपण भेटूया आता यांचे संचालक आदरणीय इंजिनियर कोटी साहेब। हे बघा, हे पण आहे तिथे। सर, याचा उद्देश काय तुमचा हे बनवण्यामागे? एन्जॉयमेंट, फुल एन्जॉयमेंट, नॉट फॉर कमर्शियल। बघा, यांचा मुख्य उद्देश आहे की मुलांनी एन्जॉय केलं पाहिजे। पोहण्यातून एक्सरसाइज जे मिळते मुलांना ती या माध्यमातून आली पाहिजे। आणखी काय काय करणार सर आपण इथे?
प्रोजेक्टच्या कंटेंटमध्ये 5 महत्त्वाचे आयटम आहेत आपले. एक स्विमिंग पूल, देन स्लायडिंग स्टेशन, रोपवे, देन चिल्ड्रन गार्डन और लॉन. वार असा भव्य दिव्य यांचा प्रोजेक्ट आहे बघा इथे, की ज्याच्या सहाय्याने यांनी देऊळगाव राजा शहरामध्ये असं उत्कृष्ट असं स्विमिंग पूल सोबत या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि छान आवडलंय मला, इथं आलो मी आणि उत्कृष्ट असं आहे. तरी लोकांनी याचा फायदा घ्यावा. आपल्या लेकरांना, मुलांना, फॅमिलीला सोबत घेऊन सुद्धा तुम्ही इथे येऊ शकतात. सर्व आहेत ना सर यामध्ये, गर्ल्स बॉईज सर्वांसाठी सुरू केलेलं आहे. आणि अल्प दरात आहे, काही फी वगैरे काही जास्त नाही आहे त्यांची, एकदम अल्प दरात यांनी इथं हे केलेलं आहे. तरी सर्वांनी इथे व्हिजिट द्यावी. धन्यवाद.